गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. माझे नाव धनराज नंदू तेलम. मी इयत्ता 10वी शिकतो. माझे नाव सुरेश शुगळे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयाअंतर्गत आरोग्य या उपविषयावर आम्ही हे उपकरण तयार केलेले आहे. आपल्याला रोजच्या आहारामध्ये गहू, बाजरी, नारी या इत्यादी गोष्टींचा सामावेश करायला लागतो. आपल्याला पिठापासून इत्यादी गोष्टींचा आपण जीवनात वापर करीत असतो. पण ते पीठ दळण्यासाठी आपल्याला गिरणीत जावं लागतं. आणि जर आपण गिरणीत गेलो त्याच वेळी लाईट गेली तर आपल्या देशात विजेची खूप मोठी समस्या आहे. हे तर काही नाही, शहरात त्यांना जनरेटरच्या सहाय्याने ते करतात. पण आपल्या खेड्यापाड्यामध्ये जर एकदा लाईट गेली तर 3-4 दिवसात काही परत येत नाही. मग आपल्याला त्यावेळी पीठ दळण्यासाठी दुसऱ्या गावी जावं लागतं. तेव्हा आपल्याला जाताना किती कष्ट घ्यावे लागतात आणि पैसे सुद्धा देखील जास्त जातात. मग ते लक्षणे आम्ही लक्षात घेऊन हे उपकरण तयार केले. याची रचना अत्यंत साधी आणि सोपी आहे. पहिल्यांदा आपण हा पॅन्डल जेव्हा फिरवतो तेव्हा ही चेन फिरते. या चेनमुळे हा गेअर फिरतो. त्या गेअरमुळे या गेअरला जॉईंट असलेला ही बेरिंग फिरते आणि या बेरिंगला जोडलेली हा रोड फिरतो. या रोडला आम्ही छोटीशी पिन लावलेली आहे, लोखंडी पिन. त्याला हे जातं फिट केलेलं आहे. ते जेव्हा पिन फिरते तेव्हा हे जातं फिरतं. आपल्याला जे टाकायचंय ना ते टाकू शकतो. आपल्याला सेटिंग दिली आहे. आपल्याला बदलायचं असेल तर हे थोडं वर करायचं, जर दळायचं असेल तर खाली करायचं, आणि जर फारच कमी करायचं असेल तर जास्त वर करायचं. आणि जे घरी जात राहतं त्याला असं ते दांड राहतं ते फक्त स्त्रीच करतात ना. मग स्त्रींना करायला जास्त कष्ट लागतात किंवा त्यांना जास्त ताकद लागते. पुरुष काही करीत नाही. पण याच्या साह्याने पुरुष सुद्धा करू शकतो. मग पुरुषचा व्यायाम होतो. अगदी लहान मुलगा सुद्धा जर त्याचे पाय पुरत नसले ना तो हाताने सहज हे करू शकतो असे. आणि आजकाल काय झाले, लोक फक्त 50-60 वर्ष जगतात. पुरी किती 100 वर्ष जगायचे. तुमच्यासाठी एकदम सर तुम्हीच बसा ना. सर तुम्ही बसा. तांदूळ आता आम्ही याची सेटिंग थोडीशी हे केली. आम्हाला अजून पीठ पाहिजे नको. काही प्रश्न असतील तर सांगू शकता तुम्ही. आणि आजकालचे लोक कसं हॉटेलात जातात ना. 4,000 याच्यामध्ये जे आपल्याला काय पण दळू शकतो ना. ज्याचे आपल्याला पीठ करायचे किंवा आपल्याला हरभरे त्याचे आपल्याला अर्धवट करायचे तरी सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. इथे सेटिंग आहे ना, आपण वरती करू शकतो. आणि हॉटेलात जे राहतं मग ते आपल्याला खाण्याला जमत नाही. आपण महिन्यातून तरी एकदा तरी जातो ना. मग पूर्वी लोक 100 वर्ष जातात, आता 50-80 वर्ष जातात. मग ते ऐवजी आपण हे एकदम शुद्ध खायचे. हे घरचे घरी आहे. त्याच्यामुळे आपला व्यायाम सुद्धा होतो आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि पैशाची बचत होते. अजून काय पाहिजे आपल्याला. याचा आपल्या आरोग्यासाठी कोणता फायदा होतो. याच्यावरती आपला व्यायाम सुद्धा होतो ना. हात पायाची हालचाल होते. इथे व्यायाम करायला आपल्याला मुलाला व्यायाम करण्यासाठी किती बाहेर धाई मारायला लागते किंवा दुसऱ्याकडे पळत जावे लागते. पण इथं मस्त बसूनच आपल्याला व्यायाम करता येतो. हात पायाचा हलवता येतात आणि फिट राहील तेवढी ती आपल्या स्पीड वरती. धन्यवाद. धन्यवाद.